हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. सोनो फॅशन चॅनलवर अगदी तुमचं मनापासून स्वागत. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज आपण एकदम छान अशी पिशवी शिवणार आहोत, ते पण आठवड्या बाजारासाठी यूज करण्यासाठी. त्यासाठी मी इथे दोन कापड घेतलेले आहे बघा, ते माझ्या डेली यूजच्या कपड्यांमध्येच होते. त्यानंतर मी एक गोणी घेतलेली आहे. गोणीची लांबी आहे 20 आणि गोणीची जी रुंदी आहे ती 18 घेतलेली आहे बघा. लांबी आहे 20, रुंदी आहे 18. ती अशा आपल्या घरात भरपूर अशा गोण्या पडलेल्या असतात किराणा मालाच्या वगैरे. त्यानंतर बघा हे बेडशीटचे जे कवर असतात ते माझ्याकडे भरपूर दिवसापासून बरेच उरलेले होते, नवीनच आहे. मग मी त्याचा यूज यासाठी केला की याची छान आपण एक पिशवी तयार करू आणि ती एक आठवड्या बाजारासाठी आपण भाजीपाला वगैरे त्यात आणू शकतो. खूप सिंपल आहे बघा. त्यानुसार मी बघा जी गोणीचं माप गोणीची जी रुंदी आहे, लांबी आहे ती 20 आहे आणि रुंदी आहे 18. लांबी 20, रुंदी 18 अशा प्रकारे मेजरमेंट घेतलेलं आहे. 2 पार्ट बघा असे ते जे कापड होतं ब्राऊन कलरचे 2 पार्ट मी कट केले आणि जे माझ्या एक ब्लॅक कलरचं असंच अस्तर पडलेलं आहे ते मी त्याच्यात यूज केलेलं आहे बघा. गोणीचे आणि सारखे माप कट करून घेतले आहे, म्हणजे गोणी मेन फॅब्रिक आणि हे एक माझ्याकडे पीस आहे ब्लाऊजचा, तो माझ्याकडे भरपूर दिवसापासून पडलेला होता, म्हणजे साडीमधलाच होता, पण मग तो काही यूज वगैरे झाला नाही. मग त्यासाठी आपण आतून त्याचा यूज केलेला आहे बघा. अशा आपल्याला टोटल दोन गोणीचे पार्ट, 2 हे ब्लॅक कलरचे पार्ट आणि 2 ते असे आपण टोटल 6 पार्ट केलेले आहे. ओके. आणि जसं गोणीचा आकार आहे त्या आकारामध्ये आपण गोणीचं जेवढं माप कट केलं त्या साईजमध्ये आपण बाकीचे पार्ट पण कट करून घेतले. यावरती बघा ब्लॅक कलर ठेवलेला आहे, कापडमध्ये गोणी टाकलेलं आणि वरती मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे, हे वरच्या बाजूने. अशा प्रकारे तिन्ही जे पार्ट आहे त्याला आपण स्टिचिंग करून घेणार आहोत बघा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा, तिन्ही पार्ट शिलाई देऊन घ्यायचे आहे, म्हणजे जे चारही कोपरे आहे ते आपण शिलाईने पॅक करणार आहोत. एका ताईंची कमेंट होती गोणीनं मशीन खराब होत नाही का, तर नाही, यावरती आपण हे कापड पण यूज केलं आहे. तुम्ही हवं तर कापड यूज करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही बघा. तिन्ही पण पार्ट सोबत पकडायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई करताना एकसारखी असावी, मागं पुढं नसावी. तिन्ही ज्याच्यात आपण शिलाई करू तिन्ही पण पार्ट आले पाहिजे बघा. अशा प्रकारे आपण हा एक पार्ट आणि तो एक पार्ट, तिन्ही पण पार्ट एकत्र करून शिलाई करून घेणार आहोत. तर बघा खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हे अशा छोट्या गोष्टी घरातल्या आपण स्टिच करू. तुम्हाला असे व्हिडिओ आवडतात का बघायला? आय होप आवडत असेल, कारण तुमचा खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे गेल्या 2 व्हिडिओला. म्हणूनच म्हटलं तुम्हाला अजून पण काहीतरी नवीन बनवून दाखवा. आता बघा दोन्ही पण पार्ट मी जोडलेले आहे, म्हणजे 3 लेयर. एक ब्राऊनमध्ये गोणी, नंतर मेन फॅब्रिक, पुन्हा असे 2 पार्ट मी तयार केलेले आहेत बघा. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघा, एक ठेवायचे आणि सारखे कट करून घ्यायचे. म्हणजे कसं म्हणजे दोन्हींचे पण खालच्या आणि वरच्या पार्टचे पण साईज सारखीच असून त्यासाठी आपण सरळ शिलाई करून घ्यायची. म्हणजे एकसारखे आहे का नाही, जर कमी जास्त असेल तर आपण ना एकदम दोन्ही पण जे पार्ट जोडायचे आहे आपल्याला पिशवी बनवण्यासाठी ते दोन्ही पण सारखेच पाहिजे. त्यासाठी आपण एक ठेवायचं आणि एक्स्ट्रा कट करून टाकायचं आहे बघा. जर वरच्या साईडला आपण इथं बन लावणार आहे तर तिथं आपण थोडीशी फोल्ड करून एक टिप मारून घेणार आहोत बघा. तर इथं तुम्ही कापड पण लावू शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी कापड लावलं होतं, इथं कापड लावण्याची काही गरज नाही. आपण आतल्या बाजूला फोल्ड करून द्यायचं, कारण इथं आपलं बंद लावायचं आहे बघा. व्हिडिओ एकदम सोपा आहे, तुम्ही व्यवस्थित बघा आणि नक्की तुम्ही, आय होप, मला माहिती आहे तुम्ही इतकी सिंपल पद्धत आहे, तुम्ही नक्की शिकणार आहात. तर बघा, तर इथं तुमच्याकडे जे कापड असेल घरामध्ये ब्लाऊजचे वगैरे किंवा भरपूर असतात, आपण काही टॉप वगैरे असतात नवीन, ते काही भरपूर कोणत्या पण याच्यातून पण एकदम थोडीशी नवीनच पाहिजे कापड पण, कारण आपण ती पिशवी यूज करणार आहे. जुन्या कापडांची तर नाही ती चांगली वाटणार, त्यासाठी आपण कापड पण नवीन घ्यायचे आहे. नवीन म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे चांगल्या क्वालिटीचे असेल तर ते यूज करा. मी त्याच कापड एकदम नवीन आहे असं यूज केलेलं आहे बघा. घरात असतातच आपले. त्यानंतर बघा इथे मी उरलेल्या कपड्यामधून म्हणजे 4 इंचाचे कापड कट करून घेतले. त्यांची रुंदी आहे 18 सेंटीमीटर
जे की आपल्याला बंदला यूज करायचे आहे. आणि कापडाच्या त्या गोणीमधूनच हे थोडीशी पार्ट उरले होते त्याच्यातच मी हे तयार करून घेणार आहेत. बघा एकावर जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती जे आपण ते गोणीचं उरलेलं त्याच्यावर ठेवायचं आणि शिलाई करून घ्यायची आहे. बघा त्याची लांबी आहे ती मी 18 सेंटीमीटर ठेवली आहे, जे की आपल्याला बंदसाठी यूज होणार आहेत. तर बघा आता हे बघा जी गोणी होती चुरगळलेले होते म्हणून मागच्या वेळेस डीमार्टच्या पिशव्या मी एकदम जपून ठेवलं आहे, कारण आपल्याला काही पण कामं येतात. मी त्याचंच कापड घेतलं, त्याचंच ते डीमार्टच्या पिशवीचंच ते शेंगदाण्याचं किराणे वगैरे असून भरलेलं तेच काढून घेतलेलं आहे. ते जोडून घेतलं, गोणीतून कपडा एकदम चुरगळलेला निघला होता म्हणून ते बघा मेन फॅब्रिक आणि ते जे हे होते पॉलिथिन ती एकमेकावर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा इथं आपण काय करणार आहे, ही जी बंद घेतलेली आहे ही 18 म्हणजे ज्यांची लांबी आहे 18 घेतलेली आहे, जेणेकरून ते कटिंग करून व्यवस्थित आपल्या पिशवीला मॅच होतील, मोठे होणार नाही छोटे पण होणार नाही. बघा बंद पण बनवण्याची सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज बनवू शकता. आणि ज्या डीमार्टच्या वगैरे पिशव्या असतात किंवा किराणा मालाच्या पिशव्या असतात त्या जपून ठेवा, आपण त्यातून काही ना काही घरासाठी यूज होणाऱ्या वस्तू बनवतो. आणि तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ही आठवडे बाजाराची पिशवी बनवून बघा, किती एकदम मस्त आणि म्हणजे एकदम टिकाऊ. कारण आपण मार्केटमध्ये गेलं तर सहज कसाचे 200-300 रुपये घेतात अशी, पण आपण जर ते घरच्या घरीच बनवले तर आपले ते पैसे वाचणार आहेत. बघा दोन्ही बाजूंनी फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले बंद पण रेडी झालेला आहे. दुसरा पण त्याच पद्धतीनं बंद रेडी करायचा आहे. बघा तुम्हाला इथं मोठे पाहिजे ना असे तर मोठे करा, छोटे पाहिजे पण तुम्ही आतमध्ये त्या बंधांच्या आतमध्ये प्लॅस्टिकची पिशवी वगैरे टाका, कारण ते आपले लवकर खराब पण होत नाही आणि एकदम कडक राहते. जसे आपण दुकानातून पिशवी घेतो तसेच राहते एकदम व्यवस्थित. तर अशा प्रकारे बघा आपण जे मेन फॅब्रिक होतं त्यावर ठेवून शिलाई करून घ्यायचे. पहिला जसा बंद तयार केला तसा दुसरा पण करून घ्यायचा आहे. बघा तर खूप सोपी पद्धत आहे. आज व्हिडिओ लेट झाला, रोज 11-12 सुमारास व्हिडिओ येतो, पण काही कारणास्तव व्हिडिओ लेट झाला कारण इकडे रेंज पण नाही आहे, त्यामुळे लेटच अपलोड केलेला आहे. बघा त्यानंतर बघा बंद शिवण्याची पण पद्धत खूप सोपी आहे. आज अशाच तुम्हाला नवनवीन काहीतरी युनिक आयडिया पाहिजे नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा असं युनिक काहीतरी बनवलं तेव्हा तुम्हाला पण बघायला भेटतील. त्यामुळं आणि आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले ब्लाऊजचे सगळे शिकवण्याची पद्धत एकदम सोपी असते. सगळ्याच एका ताईने सकाळीच मला कमेंट केली होती, हो खरंच म्हणजे सोपी पद्धत आहे आणि जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. बघा अशा प्रकारे आपण 18 सेंटीमीटर लांबीचे बंद पण तयार करून घेतले. आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आहे, पण जोडायचे कसे बघा आता इथं जोडून घ्यायचे, पण तुम्हाला जर असं इथं सेंटर काढताना नाही आलं ना, काय करायचं कापड फोल्ड करायचं, त्याच्यामध्ये चॉकनी मार्किंग करायची. ओके व्यवस्थित चॉकनी मार्किंग करायची. मध्ये झाला त्या बाजूने 2 आणि ह्या बाजूने 2 इंचाचं हे घ्यायचं आहे मेजरमेंट आणि त्यावरती बंद ठेवायचे आहे आणि शिलाई करायची आहे. तर बघा इथं एकदम बारीक शिलाई करा, कारण आपले जे बंद आहे ते लवकर निघून नाही जास्त दिवस टिकले पाहिजे, त्यासाठी थोडीशी बारीक शिलाई करा. बघा किती सोपी पद्धत आहे. आता बघा इथं तुम्ही दुसरे पण ट्राय करू शकतात पिशव्या बनवण्याचं, कारण इथं आपण हँडबॅग पुन्हा पाऊच जशा छोट्या गोष्टी आहेत त्या शिकल्या तर आपले तेवढेच पैसे पण वाचतात आणि घरातल्या ज्या वस्तू पडून आहे त्याचा काहीतरी यूज पण होतो. बघा तर अशा प्रकारे मी हे दोन्ही पण बंद जोडून घेतलं आहे. थोडंसं इथं म्हणजे बारीक शिलाई करायची जेणेकरून निघणार नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा मैत्रिणींनो. बघा आता काय करायचं आहे, दुसरं पण तसंच करायचं आहे. पार्ट मधोमध करायचं, त्याच्या दोन्ही बाजूने 2-2 इंच घ्यायच्या खुणा करायच्या आणि त्याच्यावर आपला जो बंद आहे तो जोडून घ्यायचा आहे. जोडताना बंद असं एकदम सरळ पाहिजे ना, असं मध्ये मुडपला नाही गेला पाहिजे. बघा मी कसं जोडला आहे तसंच तुम्ही जोडायचं आहे. बघा खरंच 1 रुपया न खर्च करता आपली ही एकदम छान पिशवी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण असं बी आपण जर डीमार्टमध्ये वगैरे गेलो तर त्या पिशव्या एवढ्या खास पण नसतं तर त्याचे 20 आणि 30 आणि 40 रुपये घेतात. त्यामुळं अशा जर पिशव्या जर आपल्या आपण घरगुती बनवल्या तर त्या जास्त दिवस टिकतात, कारण आपली शिलाई पण एकदम हे असते काय
पॅक शिलाई असते त्यामुळं. तर बघा अशा प्रकारे दोन्ही पण पार्ट जोडून घ्यायचे. आता काय करायचं बघा, अस्तरचे खाली आणि वरचे दोन्ही पण पार्ट बाजूला आले म्हणजे ही जेव्हा आपण उलटी सुईची करू तेव्हा मेन फॅब्रिक वरती आलं पाहिजे आणि अस्तर आतून गेलं पाहिजे, म्हणजे हे ब्राऊन कलरचं. तर आता इथं एक माझी मिस्टेक झाली होती बघा, ती तुम्हाला मी सांगतेच. तर बघा दोन्ही बाजूनं शिलाई करून घ्यायची आहे. बघा इथं मी काय केलं, थोडं मुलं जास्त त्रास देत असल्यामुळं ते मध्ये आल्यानंतर मी खालचा पार्ट उलटा लावला होता आणि मग मी ते पुन्हा खोलून घेतलं सुईने आणि पुन्हा व्यवस्थित केलं. तर इथं बघा, इथं दोन्ही पण पार्ट जे आपण अस्तरवाले ते वरती आले पाहिजे आणि मेन फॅब्रिक आतमध्ये गेलं पाहिजे, कारण आपल्याला सुईची करायची पिशवी. पण इथं माझं बाय चान्स उलटी झाली होती, पण मी ती परत व्यवस्थित करून घेतली बघा. तर अशा प्रकारे आपली चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे बघा. त्यानंतर आता खाली काय करायचं आहे बघा, कढईच्या खालच्या बाजूनं पण शिलाई केली आणि तिथून कडेला 2-2 इंच करायचं आहे बघा. खून खाली 1.5 इंच मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, पण मी इथे 1-1 इंचच खालच्या कॉर्नरला म्हणजे चौकोनमध्ये 1-1 इंच कट करून घेणार आहे. आता ही शिलाई थोडीशी पॅकम टाकायची आहे बघा. त्यानंतर कॉर्नरला 1-1 इंच घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे बघा. चौकोनमध्ये 1-1 इंच कट करून घ्यायचं आहे. आता याचं शिवायचं कसं मी तुम्हाला ते सांगणारच आहे. तर बघा इथे कट करून घ्यायचं आहे 1-1 इंचाचं आणि ह्या बाजूला पण 1-1 इंचाचं कट करून घ्यायचं आहे. आणि चौकोन करून घ्यायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. त्यानंतर ते कट करून घ्यायचं आहे 1-1 इंचाचं अंतर सारखंच पाहिजे, जास्त नको, कारण कधी कधी मग वरची बाजू मोठी होते आणि खालची बाजू एकदम छोटी होऊन जाते. त्यामुळं आता तुम्हाला सांगितलं होतं उलटी बाजू झाली, मी ती पुन्हा खोलली आहे आणि बघा जे ब्राऊन कलरचे दोन्ही पण अस्तरच्या बाजूवरती आलेले आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते आतून गेलेलं आहे. तिथे तुम्हाला सांगितलं ना मगाशी, ते मुलं जास्त गडबड करत असल्यामुळं घाईघाईत मी एक बाजू उलटीच जोडून दिली, ती पुन्हा खोलून काढली आणि पुन्हा शिलाई करून घेतली बघा. असं चारही बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची. पण आता बघा जिथं बॉक्स आहे तिथं शिलाई नाही करायची आहे. शिलाई करताना व्यवस्थित शिलाई करायची आहे, जेणेकरून आपली पिशवी जास्त काळ टिकली पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही जर कस्टमरची शिवत असाल तर इथं मॅचिंग धागे वगैरे लावत चला, म्हणजे जेणेकरून कस्टमरला पण क्वालिटी द्या. कारण बघा तुम्ही नवीन शिकत असाल तर जुने तुमच्या घरातले कपडे असते त्यावर ट्राय करा आणि नंतरच नवीन फॅब्रिक घ्या. आणि खूप सोपं आहे. इथं कोणते फक्त 3च मेजरमेंट आहे, लांबी रुंदी बंची आणि 3च मेजरमेंट आहे फक्त एवढ्या पिशवीमध्ये. तर बघा अशा प्रकारे आपण हे चौकोन करून इथं कट करून घेतले आणि आता हे चौकोन आपण बघा सेंटरला जोडून शिलाई करून घ्यायची आहे बघा. म्हणजे चौकोन आहे ना इथं शिलाई करून घ्यायची, कोणे एकमेकाला जोडून शिलाई करून घ्यायची आणि चांगली बारीक शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपले कोणे निघणार नाही. अशा प्रकारे दोन्ही पण कोणे तसेच अशी त्रिकोणमध्ये शिलाई करायची. तर बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि इथं पण सांगितलं. तर बघा अशा प्रकारे आपली पूर्ण पिशवी आहे ती तयार झालेली आहे. तर बघा फायनल पिशवीचा लुक तुम्हाला दाखवलाच आहे. इथं फक्त स्टार्टिंग थोडीशी बारीक शिलाई करायची आहे बघा. पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचे मनापासून आभार. बघा पिशवी एकदम सुईचे केल्यावर इतकी भारी पिशवी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा पिशवीचा फायनल लुक तुम्ही आठवड्या बाजारासाठी पण यूज करू शकता, कुठं पण घेऊन जाऊ शकता.